चला, सगळ्यांना नमस्कार. माझं नाव आहे निशांत बिरंजन आणि मी एम्स नागपूरच्या एम-बी-बी-एस कोर्सच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आजचा आपला जे टॉपिक आहे, ते एन-सी-आर-टी केमिस्ट्री मधला 6वा युनिट आहे आणि त्याचं नाव आहे आपलं इक्विलिब्रियम. आता हे जे आपला चॅप्टर आहे, याचे आपण 6 लेसन्स ऑलरेडी घेतलेले आहे. ठीक आहे. याच्या अगोदर आपण 6 पार्ट याचे घेतलेले आहे आणि आज आपला 7वा पार्ट आहे या चॅप्टरचा. तर आता हे चॅप्टर मध्ये आपण याच्या अगोदर काय काय बघितलेलं होतं ते एकदा आपण रिवाइज करूया. सगळ्यात पहिले आपण जे कोणत्याही फिजिकल किंवा केमिकल प्रोसेस मध्ये इक्विलिब्रियम आपलं असते, त्याचं डायनॅमिक नेचर काय असतं ते आयडेंटिफाय केलं. मग जे लॉ ऑफ इक्विलिब्रियम काय म्हणते आपल्याला, ते काय सांगते ते आपण समजलो की काय राहते ते. मग त्याच्यानंतर आपण जे इक्विलिब्रियम राहतात त्यांचे काय काय कॅरेक्टरिस्टिक राहतात ते आपण बघितले. याच्यानंतर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट साठी कोणते कोणते एक्सप्रेशन आपण लिहू शकतो ते पण आपण बघितले. ठीक आहे. मग आपण एक रिलेशनशिप बघितलं केपी आणि केसी मध्ये, कसे ते दोघे आपले एकमेकांसोबत रिलेटेड राहतात. मग त्याच्यानंतर आपण खूप सारे फॅक्टर्स जे राहतात, जे कोणत्याही रिॲक्शनचे इक्विलिब्रियम स्टेटला अफेक्ट करतात, ते आपण बघितले. याच्यानंतर आपण सबस्टन्सेसला क्लासिफाय केला की ते ऍसिड्स आहे किंवा बेस आहे. आणि हे आपण कोणत्या कॉन्सेप्टने केला? 3 कॉन्सेप्ट होते आपले. एक होता आपला अर्हेनियस कॉन्सेप्ट, दुसरा आपला होता ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट आणि तिसरा होता आपला लुईस कॉन्सेप्ट. मग आपण ऍसिड्स आणि बेसला क्लासिफाय केला की ते वीक आहे किंवा स्ट्रॉंग आहे. आणि हे जे क्लासिफिकेशन होता, हे वाला क्लासिफिकेशन आपण कोणत्या बेसिसवर केलं? त्याचा बेसिस आपला होता आयोनायझेशन कॉन्स्टंट. कारण की हे आयन्स देतात आपल्या ऍक्वस सोल्युशन मध्ये, आपल्याला आयन्स देतात. तर हे आयोनायझेशन कॉन्स्टंटच्या बेसिसवर आपण सांगितलं की हे वीक आहे किंवा स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण जे डिग्री ऑफ आयोनायझेशन आहे, तर हे डिग्री ऑफ आयोनायझेशन कशाप्रमाणे ते डिपेंड करते इलेक्ट्रोलाइटच्या कॉन्सन्ट्रेशनवर आणि कॉमन आयनचे कॉन्सन्ट्रेशन, ते आपण बघितलं. ठीक आहे. मग याच्यानंतर आपण पीएच स्केलला आपण डिस्क्राईब केला. आता पीएच स्केल कशासाठी राहते आपण कालच बघितलेला होता. पीएच स्केल आपला राहते हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन साठी. ठीक आहे. एकदा हे पीएच स्केल झाला, मग आपण काल अजून एक टॉपिक बघितलेला होता, आयोनायझेशन ऑफ वॉटर. ठीक आहे. वॉटर कसं आयोनाइज होते आणि हे आयोनाइज होते ते ठीक आहे, पण वॉटर आपलं ड्युअल रोल राहते. ते ऍसिड सारखं पण बिहेव, बेस सारखं पण. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर आपण मग आयनिक प्रोडक्ट बघितलेला. जसं आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट राहते, तसंच पाणीसाठी आपलं केडब्ल्यू राहते. केडब्ल्यू म्हणजे काय? आयनिक प्रोडक्ट. आणि वॉटरसाठी पीकेडब्ल्यू पण आपण बघितलेलं. ठीक आहे. एकदा हे झालं, मग आता आज आपल्याला काय काय बघायचं ते बघू आपण. आज आपल्याला बफर सोल्युशन बघायचे आहे आणि सॉल्युबिलिटी प्रोडक्ट कॉन्स्टंट जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. हे 2 टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहे. चला. चला, तर इथे बघू आपण. इथपर्यंत आपण काल आलेले होते. आता इथून आपण आज कंटिन्यू करू. ठीक आहे. तर आपला जे पहिला टॉपिक आहे आजचा, ते आहे डाय आणि पॉलीबेसिक ऍसिड आणि डाय आणि पॉलीऍसिडिक बेस. हे स्वतःही आपले एक्सप्लेनेटरी आहे, काहीच आपल्याला समजायची गरज नाही याच्यामध्ये. आता काय काय ऍसिड जे आपले राहतात, जसं की ऑक्झॅलिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड आणि फॉस्फरिक ऍसिड, यांच्यावर काय असते, तर एक पेक्षा जास्ती आपला आयोनायझेबल प्रोटॉन असते पर मॉलिक्युल. ठीक आहे. हे जे आपले ऍसिड असतात त्यांना आपण काय म्हणतात, पॉलीबेसिक किंवा पॉलीप्रोटिक ऍसिड. हे असं तुम्ही लक्षात ठेवा की ऍसिड साठी आपण बेसिक टर्म यूज करतो आणि बेस साठी ऍसिडिक. ठीक आहे.
आता जे आपले आयोनायझेशन रिएक्शन्स राहतात, जसं की एक आपल्याजवळ बेसिक ऍसिड आहे H2X. डायबेसिक ऍसिड कोणता आहे? H2X. याला कोणत्या इक्वेशनने आपण रिप्रेझेंट करतो? H2X ऍक्वस आहे. हे आता इक्विलिब्रियम मध्ये आहे आणि काय दिलं आहे त्यांनी? H प्लस ऍक्वस आणि HX मायनस ऍक्वस. मग त्याच्या नंतरच्या स्टेपमध्ये काय होत आहे? जे आपला HX मायनस ऍक्वस आहे ते आपल्याला तिथे अजून एक H प्लस आणि मग X2 मायनस ऍक्वस. ठीक आहे, तर हे असं झालं. हे 2 स्टेपमध्ये होते आणि जे आपले याचे करस्पॉन्डिंग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे ते आपल्याला खालती दिलेलं आहे. एक आहे आपला Ka1 आणि दुसरा आहे Ka2. ठीक आहे, तर जे Ka1 आणि Ka2 आहे याला आपण काय म्हणतात? फर्स्ट आणि सेकंड आयोनायझेशन कॉन्स्टंट. ठीक आहे, आणि कोणत्या ऍसिडचे? H2X चे. तसंच ट्रायबेसिक ऍसिडसाठी जसं आपलं H3PO4 जे आहे ते ट्रायबेसिक ऍसिड आहे. याच्यासाठी आपल्याजवळ 3 आयोनायझेशन कॉन्स्टंट्स राहणार आणि जे व्हॅल्यूज आहे आयोनायझेशन कॉन्स्टंटचे काही आपले पॉलिप्रोटिक ऍसिडसाठी ते आपल्याला इथे दिलेली आहे. ठीक आहे, हे बघा, सगळ्यात पहिले आपलं आहे ऑक्झॅलिक ऍसिड, मग आहे ऍस्कॉर्बिक ऍसिड, त्याच्यानंतर सल्फ्युरस ऍसिड, मग सल्फ्युरिक ऍसिड, मग आहे आपला कार्बोनिक ऍसिड, सिट्रिक ऍसिड आणि फॉस्फरिक ऍसिड. आता हे आपण बघतो इथे की जे आपले हायर ऑर्डर आयोनायझेशन कॉन्स्टंट राहतात. हायर ऑर्डरचा अर्थ काय आहे? जे आपले दुसरे किंवा तिसऱ्या स्टेपमध्ये जे आयोनायझेशन कॉन्स्टंट असतात, ते आपले कमी राहतात कंपेअर टू लोअर ऑर्डर आयोनायझेशन कॉन्स्टंट म्हणजे Ka1. कोणत्याही पॉलिप्रोटिक ऍसिडसाठी. ठीक आहे, याचं कारण काय आहे की आता हे जास्ती आपल्याला कठीण राहते की आपण एक पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉनला काढू एक निगेटिव्ह आयन पासून. आणि त्याचं कारण काय आहे? एक आपले इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस राहतात. तर आपलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोघे जे इंटरॅक्शन आहे यांच्यामध्ये आपले इलेक्ट्रोस्टॅटिक जे फोर्स आहे त्याच्यामुळे हे खूप कठीण राहते. आपण त्याच्यामधून काढून घेऊ. ठीक आहे, आणि हे आपण बघू शकतो जर आपल्याला एक प्रोटॉन काढायचा आहे अनचार्ज H2CO3 पासून आणि तेच आपल्याला जर काढायचं आहे एक नेगेटिव्हली चार्ज HCO3 मायनस याच्यामधून प्रोटॉन काढायचं आहे, तर आता जास्ती कठीण दुसऱ्या केसमध्ये होईल. ठीक आहे, आणि असंच दुसरं कोणतं आपला प्रोसेस कठीण असते? जर आपल्याला एक प्रोटॉनला HPO4-2 हे डबली चार्ज एनायन आहे याच्यामधून आपल्याला काढायचं आहे, तर हे सगळ्यात जास्ती कठीण राहील. तर हे तुम्ही समजलं की जितकं जास्त तुम्ही जास्ती ऑर्डर मध्ये जाल तेवढं जास्त हे कठीण होते की आपण एक प्रोटॉन काढू शकतो त्या सोल्युशन पासून. ठीक आहे, चला. जे आपले पॉलिप्रोटिक ऍसिड सोल्युशन्स असतात त्यांच्यामध्ये ऍसिडचं एक मिक्सचर राहते, जसं की आपलं H2A, HA- आणि A2-. आणि हे आहे आपलं डायप्रोटिक ऍसिडच्या केसमध्ये. H2A जे आहे ते आपलं स्ट्रॉंग ऍसिड आहे. ज्याचे जे प्रायमरी रिएक्शन असते त्याच्यामध्ये H2A चं डिसोसिएशन होते आणि जे हायड्रोनियम आयन आहे सोल्युशन मध्ये ते आपलं पहिलीवाली जे डिसोसिएशन स्टेप होती त्याच्यामधून ते येत होता. ठीक आहे, चला, तर हे झालं आपला की जे डाय आणि पॉलिबेसिक ऍसिड आणि बेसचं कन्सेप्ट काय असते ते होतं. आता आपल्याला बघायचं आहे ऍसिडसाठी कोणते कोणते फॅक्टर्स असे आहे जे आपले ऍसिडचे स्ट्रेंथ अफेक्ट करतात. ठीक आहे, आता हे जे आपण प्रश्न विचारतो की काही ऍसिड्स आपले का बरं दुसऱ्या ऍसिड्स पेक्षा जास्ती स्ट्रॉंग आहे किंवा कोणते कोणते फॅक्टर असे आहेत जे त्यांना स्ट्रॉंग बनवतात, तर हे जे पूर्ण आहे ना हे आपलं कॉम्प्लेक्स आहे. फिनॉमिना कॉम्प्लेक्स म्हणजे काय असते की सगळं काही आपलं काळं आणि असं जे आपण म्हणतात ना ब्लॅक अँड व्हाईट तसं नाही राहते. काही काही स्पेक्ट्रम मध्ये आपल्याला बघावं लागते, काही काही कॉम्प्लेक्स असतात. ठीक आहे, तसंच हे जे प्रश्न आहे यांचं उत्तर पण खूपच कॉम्प्लेक्स आहे. जर आपण असं ब्रॉडली असं सांगू तर आपण हे म्हणू शकतो की जे कोणत्याही ऍसिडचा डिसोसिएशनचा जे एक्सटेंट आहे
ते कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते, तर इथे आपले आहे 2 फॅक्टर. कोणते कोणते फॅक्टर आहे हे? एक आहे आपलं स्ट्रेंथ आणि दुसरं आहे पोलॅरिटी. पण ही स्ट्रेंथ आणि पोलॅरिटी कोणाचा? जे आपला एच आणि ए बॉन्ड आहे त्याचा. ठीक आहे, तर इथे मी हायलाइट करून देतो, स्ट्रेंथ आणि पोलॅरिटी ऑफ द एच ए बॉन्ड. ठीक आहे, हे आपला मेन आहे, याच्यावर डिपेंड करते की आपला जे ऍसिड आहे त्याची स्ट्रेंथ किती राहील. ठीक आहे, आता जनरली जे म्हणतात आपण, जेव्हा कोणतेही एच ए बॉन्डची स्ट्रेंथ आपली कमी होते, म्हणजे जर त्याची स्ट्रेंथ कमी होत आहे, त्याचा अर्थ काय आहे की जी एनर्जी आपल्याला हवी आहे त्या बॉन्डला तोडायला, ते आपली कमी होत आहे. ठीक आहे, तर जे आपलं एच ए आहे, जे आपलं मोनोप्रोटिक ऍसिड होता, ते जास्ती स्ट्रॉंग होऊन जाते, जास्ती ताकदवर ऍसिड बनून जाते. ठीक आहे, आणि अजून काय आहे, जेव्हा हे आपलं एच ए बॉन्ड जास्ती पोलार होते, पोलार होते म्हणजे जे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स आहे ऍटम्स एच आणि ए च्या मधात, ते आपला डिफरन्स वाढून जाते आणि मग काय आपलं जास्ती मार्क्ड आपलं चार्ज सेपरेशन आहे. ते बॉन्डचा क्लिवेज आपला आता सोपं होऊन जाते आणि म्हणूनच आपलं काय होतं इथे, जे ऍसिडिटी आहे ते आपली वाढत आहे त्या केसमध्ये. ठीक आहे, एवढं समजलं? अच्छा. पण हे आपल्याला नोट करायचं आहे की जेव्हा आपण सारखे ग्रुपचे एलिमेंट्सला कम्पेअर करतो पिरियडिक टेबलचे, तेव्हा जे एच ए बॉन्ड स्ट्रेंथ आहे ते जास्ती आपला महत्वाचा फॅक्टर होऊन जाते ऍसिडिटीला डिटरमाइन करायला. ठीक आहे, आणि कोणत्या फॅक्टरनी ते जास्ती महत्वाचं होऊन जाते, त्याचं जे पोलार नेचर आहे आपण बघतो त्याच्यापेक्षाही जास्ती इम्पॉर्टंट होऊन जाते. जसं जसं आपला ए ए म्हणजे काय, ऍसिड, त्याचा साईज वाढते डाऊन द ग्रुप, एच ए बॉन्ड स्ट्रेंथ जे आहे ते कमी होते आणि म्हणूनच जे आपली ऍसिड स्ट्रेंथ आहे ते वाढून जाते. आता एक्झाम्पल साठी बघा इथे, हॅलोजन आपला जे आपला ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपला बघू एच एफ, एच सी एल, एच बी आर, एच आय. जे खालती आपण जेव्हा जातो हे पिरियडिक टेबल मध्ये, तर हे बॉन्ड जे स्ट्रेंथ आहे ते कमी होत आहे, कारण की जे आपला एफ, सी एल, बी आर आणि आय हे सगळ्यांचे साईज वाढत आहे. ठीक आहे, म्हणूनच सगळ्यात जास्ती स्ट्रेंथ जे राहील ते एच आय सी राहील आणि सगळ्यात कमी जे स्ट्रेंथ राहील ऍसिडिक ते राहील एच एफ सी. ठीक आहे, तसंच जे आपला एच टू एस आहे ते जास्ती स्ट्रॉंगर ऍसिड आहे कम्पेअर्ड टू एच टू, कारण की ऑक्सिजन जास्ती पॉवरनी त्याला, जे हायड्रोजन ॲटम आहे त्याला पकडून ठेवेल तिथे. बरोबर, एवढं समजलं? तर पहा, हे आहे आपलं इथे इम्पॉर्टंट. हे जास्त डिटेलमध्ये आपण बघू जेव्हा आपण तेवाले चॅप्टर्स घेऊ. पी ब्लॉक एलिमेंट जे आहे ना, पी ब्लॉक एलिमेंट आहे आणि मग जे तेव्हा आपण ते वाले इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बघू, तेव्हा ते राहील तिथे. ठीक आहे, चला. आता जेव्हा हे होता की आपण एक कॉलम मध्ये बघत होतो, आता जर मी तुम्हाला हे सांगितलं की नाही बाबा मला हे नाही पाहिजे, मला असं पाहिजे की तुम्ही एकच रो मध्ये घ्या. ठीक आहे, पिरियडिक टेबलचे जे एक रो राहते हॉरिझॉन्टल, त्याच्यामध्ये मला सांगा. तर याच्यामध्ये कसं असते, जे एच ए बॉन्ड क्वालिटी आहे ते आपलं आता तिथे डिसाइडिंग फॅक्टर जे आहे बनून जाते कोणत्याही ऍसिडची स्ट्रेंथ सांगण्यासाठी. जसं जसं आपला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते ए ऍटमची, जे स्ट्रेंथ आहे ऍसिडची ते पण वाढते. ठीक आहे, म्हणजे याचा काय अर्थ आहे, हे बघा, हे इथे CH4, NH3, H2O आणि HF. जसं जेव्हा तुम्ही डाव्या साइड वरून जातात, जे इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे ए वाले ऍटमची ते वाढत आहे आणि म्हणूनच आपलं जे ऍसिडिक स्ट्रेंथ आहे ते पण वाढत आहे. ठीक आहे, तर हे आहे आपलं सेम रो मध्ये, आणि सेम कॉलम जे होता त्याच्यामध्ये पण आपण बघितलेला होता की कसं राहते ते. ठीक आहे, तर हे झालं आपलं एक कॉलम आणि एक रो साठी काय आपलं कॉन्सेप्ट असते. चला, आता आपण बघू कॉमन आयन इफेक्ट. ठीक आहे, ऍसिड्स आणि बेस
हे दोघांमध्येच आपलं एक कॉमन आयन इफेक्ट असते, ते आपल्याला बघायचं आहे. आता याच्यासाठी आपण काय करू, याच्यासाठी आपण बघू एक ऍसिटिक ऍसिडचं डिसोसिएशन जे आहे ते वाले आपण रिॲक्शन घेऊ. ठीक आहे, त्याचं इक्विलिब्रियम आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काय होत आहे, CH3COOH ऍक्वस सोल्युशन मध्ये आहे. हे आता डिसोसिएट होते आणि इक्विलिब्रियम मध्ये आहे. कोणते कोणते आपले प्रोडक्ट्स आहे, H प्लस ऍक्वस आणि CH3COO मायनस ऍक्वस. समजलं. आता Ka ची व्हॅल्यू काय राहील, H प्लस ची कन्सन्ट्रेशन इंटू ऍसिटेटची कन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय HAC ची कन्सन्ट्रेशन. समजलं. आता बघा इथे, जेव्हा आपण ऍसिटिक ऍसिडच्या सोल्युशन मध्ये ऍसिटेट आयन्सला टाकतो, त्याच्यामुळे काय होते, जे हायड्रोजन आयनचे कन्सन्ट्रेशन आहे ते कमी होऊन जाते. आणि जर हायड्रोजन आयन्सला आपण ऍड केला, कोणत्याही एक्सटर्नल सोर्सनी आपण हे सोल्युशन मध्ये ऍड केला हायड्रोजन आयन्सला, तेव्हा हे जे इक्विलिब्रियम आहे ते आपलं अनडिसोसिएटेड ऍसिटिक ऍसिडच्या डायरेक्शन मध्ये जाईल. म्हणजे कोणती डिरेक्शन राहील, हे ते वाली डिरेक्शन ज्याच्यामध्ये आपलं हायड्रोजन आयन्सचं जे कन्सन्ट्रेशन आहे ते कमी होत आहे. ठीक आहे, हेच जे आपलं फिनॉमिनन आहे, हे आपलं एक्झाम्पल आहे कॉमन आयन इफेक्टचा. ठीक आहे, आणि याला आपण कसं डिफाईन करू शकतो हे बघा, इथे याचे डेफिनेशन आहे. याला आपण असं डिफाईन करू शकतो की काय आहे, हे शिफ्ट इन इक्विलिब्रियम ऑन ऍडिंग अ सबस्टन्स that provides more of an ionic species already present in the dissociation equilibrium. ठीक आहे, काय काहीच नाही आहे, इक्विलिब्रियम मध्ये एक शिफ्ट आहे जेव्हा आपण कोणत्याही सबस्टन्सला ऍड करतो, आणि ते आपल्याला काय देत आहे, कोणती आयनिक स्पीशीज ते आपल्याला जास्ती देत आहे. पण हे ते वाली स्पीशीज आहे जी आपली डिसोसिएशन इक्विलिब्रियम मध्ये ऑलरेडी होती तिथेच. ठीक आहे, तर हे आहे आपला कॉमन आयन. ठीक आहे, तर हे समजलं तुम्हाला. हे होती आपली डेफिनेशन कॉमन आयन इफेक्टची, आणि हे पूर्ण आपलं बेस्ड आहे ले शटेरियस प्रिन्सिपल जे आपण बघितलेला होता, है ना, हेच चॅप्टर मध्ये. याचा अगोदर आपण ले शटेलियर प्रिन्सिपल बघितलेला आहे, तर त्याचा वरच बेस्ड आहे. आता आपल्याला जर कोणत्याही सोल्युशनचा पीएच इव्हॅल्युएट करायचा आहे, जेव्हा आपण 0.05 मोलार ऍसिडेट आयन ऍड करतो 0.05 मोलार ऍसिटिक ऍसिड सोल्युशन मध्ये, आपल्याला हे याचा डिसोसिएशन इक्विलिब्रियम एकदा अजून बघावं लागेल. हे जे याचा डिसोसिएशन इक्विलिब्रियम आहे त्याच्यामध्ये काय होतं बघा, HAC ऍक्वस हे डिसोसिएट होते आणि काय देते आपल्याला, H प्लस ऍक्वस आणि ऍसिटेट आयन ऍक्वस. इनिशियल आता इथे तेच करायचं आहे आपलं, जे आपण काल बघितलं होतं तसंच आपल्याला स्टेप्स करायचं आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे आपली, 0.05 0.05. एक्स आपला आहे एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन ऍसिटिक ऍसिडचा. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन किती राहील, -x रिॲक्टंट मध्ये आणि +x प्रोडक्ट मध्ये. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन किती राहील, 0.05 - x x आणि 0.05 x. ठीक आहे, जेव्हा याचा आपण के काढतो तेव्हा आपला के किती येते, 0.05. म्हणजे पीएच जे आहे आपलं H प्लस आयनची कॉन्सन्ट्रेशन किती आली, 1.8 इंटू 10⁻⁻5 मोलार. आणि पीएच जे होतं आपलं ते काय राहते, नेगेटिव्ह लॉगरिथम ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, तर ते किती आलं, 4.74. ठीक आहे, चला हे 6.24 प्रॉब्लेम बघा. आपल्याला 0.10 मोलार अमोनिया सोल्युशनचा पीएच काढायचा आहे. तर हे एकदा जर काढला त्याच्यानंतर आपल्याला पीएच काढायचा आहे, जेव्हा आपण 50 ml हे सोल्युशनचा घेतला आणि त्याला ट्रीट केलं विथ 25 ml 0.10 मोलार HCl. ठीक आहे, जे डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे अमोनियाचा ते आपल्याला दिलेलं आहे केबी, किती आहे, 1.77 इंटू 10⁻⁻5. हे आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट. चला सोल्युशन बघू आपण.
जे आपलं अमोनिया आहे, अमोनिया रिॲक्ट करते वॉटर सोबत आणि आपल्याला काय भेटत आहे इथे? अमोनियम आयन आणि हायड्रॉक्सिल आयन. ठीक आहे. जे केबी आहे, केबीचं आपलं एक्सप्रेशन कसं राहील? केबीचं एक्सप्रेशन राहील अमोनियम आयनचे कॉन्सन्ट्रेशन मल्टिप्लाय करू आपण त्याला हायड्रॉक्सिल आयनचे कॉन्सन्ट्रेशन आणि मग ह्याला आपण डिवाइड करू अमोनियाचे कॉन्सन्ट्रेशन पासून. तर हे आपलं किती येते? केबीची व्हॅल्यू आहे आपली 1.77 इंटू 10⁻⁻5. आता न्यूट्रलायझेशनच्या अगोदर जे अमोनियम आयनचे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपली हायड्रॉक्सिल आयनचे कॉन्सन्ट्रेशन बरोबर आहे. किती आहे? एक्स. अमोनियाचे कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.10 एक्स म्हणजे तेच राहील 0.10. आता एक्स स्क्वेअर अपॉन 0.10 जे आहे ते आपलं आहे 1.77 इंटू 10⁻⁻5. म्हणजे एक्स किती झाला आपला? 1.33 इंटू 10⁻⁻3. हे झाली आपली OH मायनस आयनची कॉन्सन्ट्रेशन. आता म्हणूनच जे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती आहे? KW डिवाइड बाय OH मायनस आणि ते आपलं किती झालं याला डिवाइड करा तर आपल्याला भेटते 7.51 इंटू 10⁻12. पीएच जे आहे आपलं ते किती राहील? 11.12. आता हे आपण काढलं पीएच. याच्यानंतर आपण काय केला? 0.1 मोलर HCl सोल्युशन जे होता त्याचे 25 ml आपण टाकलं याच्यामध्ये. म्हणजे 2.5 मिलीमोल HCl टाकलंय. 50 ml 0.1 मोलर सोल्युशन अमोनियामध्ये. आता 2.5 मिलीमोल जे अमोनिया मॉलिक्युल्स आहेत ते न्यूट्रलाइज होऊन जाणार. ठीक आहे. आणि जे बाकीचे आपले 75 ml सोल्युशन आहे जे वाचलेलं आहे त्याच्यामध्ये अनन्यूट्रलाइज 2.5 मिलीमोल अमोनिया मॉलिक्युल्स आहे आणि 2.5 मिलीमोल अमोनियम आयन्स पण आहे. आता अमोनिया रिॲक्ट करते HCl सोबत आणि आपल्याला काय भेटत आहे? अमोनियम आयन आणि क्लोराईड आयन. दोघांचेच आपले जवळ 2.5 मिलीमोल्स आहे. तर इक्विलिब्रियम वर आपल्याला अमोनियम आयन आणि क्लोराईड आयन हे दोघांचेच आपल्याला किती मिलीमोल्स भेटतात? 2.5. ठीक आहे. म्हणजे हे किती होऊन जाते? 0.033 मोलार. आता हे जे आपला अमोनिया आहे ते आपल्या कोणत्या इक्विलिब्रियम मध्ये असते ते बघू आपण. अमोनियम हायड्रॉक्साईड जे आहे ते डिसोसिएट होते आणि आपल्याला अमोनियम आयन भेटते आणि हायड्रॉक्सिल आयन 0.033 मोलार मायनस वाय. आणि अमोनियम आणि हायड्रॉक्सिल आयन किती भेटत आहे आपल्याला? वाय आणि वाय. आता इथे वाय जे आहे वाय काय? वाय आहे आपली OH मायनस आयनचे कॉन्सन्ट्रेशन आणि तेच आहे आपलं अमोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. जे आपलं फायनल 75 ml सोल्युशन आहे ते न्यूट्रलायझेशनच्या नंतर त्याच्यामध्ये ऑलरेडी आपले 2.5 मिलीमोल अमोनियम आयन्स राहतात. म्हणजे 0.033 मोलार. म्हणजे म्हणूनच जे आपला टोटल कॉन्सन्ट्रेशन आहे अमोनियम आयन्सचे ते कशाने भेटते आपल्याला? ते राहील आपलं 0.033 प्लस वाय. ठीक आहे. आता कारण की आपला वाय जे आहे ते खूप लहान आहे. जे अमोनियम हायड्रॉक्साईड आहे त्याचे कॉन्सन्ट्रेशन किती राहील? 0.033 मोलार. आणि जे अमोनियम आयनचे कॉन्सन्ट्रेशन आहे ते पण आपली तेवढीच राहील. आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला हे माहिती आहे की जे केबी आहे केबीचा एक्सप्रेशन काय राहील? NH4 प्लस ची कॉन्सन्ट्रेशन इंटू OH मायनस चे कॉन्सन्ट्रेशन आणि त्याला आपण डिवाइड करू अमोनियम हायड्रॉक्साईडचे कॉन्सन्ट्रेशन. तर हे किती येऊन जाते? 1.77 इंटू 10⁻⁵ इक्वल टू वाय इंटू 0.033 अपॉन 0.033. तर इथे आपला वाय होता. वाय किती झाला? 1.77 इंटू 10⁻⁵. हे झाले आपली OH मायनस आयनची कॉन्सन्ट्रेशन. तर एक्स जे आपला H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन होती ते किती आली आपली? 0.56 इंटू 10⁻⁹. आणि म्हणूनच जे आपला पीएच होता पीएच किती आला? 9.24. समजलं एवढं आपलं?
तर हे आपलं पूर्ण अप्रोच राहते हे समजायसाठी. ठीक आहे. चला, तर हे झालं आपला जे आपण बघतो कॉमन आयन इफेक्ट. ठीक आहे. आता एक शेवटचा आपला टॉपिक राहिलेला आहे बफर सोल्युशन आणि मग हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स. आणि जे सॉल्ट्सचे आपले सोल्युशन्स राहतात त्यांचं पीएच आपण कसं काढू ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता ऍसिड्स आणि बेस यांची जी रिएक्शन होते काही डेफिनेट प्रोपोर्शन मध्ये, यांची रिएक्शनचा आपलं जे रिझल्ट राहते ते राहते आपला सॉल्ट्स. आणि हे जे सॉल्ट्स राहतात जेव्हा यांना आपण पाणीमध्ये टाकतो यांचं काय होते, आयोनायझेशन होते. ठीक आहे. जे कॅटायन्स किंवा अनायन्स आपले बनतात हे सॉल्ट्सच्या आयोनायझेशन पासून, ते आपले हायड्रेटेड आयन सारखे एक्झिस्ट करतात ऍक्वस सोल्युशन मध्ये किंवा पाणीसोबत इंटरॅक्ट करतात ऍसिड किंवा बेस बनण्यासाठी. आणि हे डिपेंड करते आपलं नेचर ऑफ सॉल्ट्सवर. जे दुसरे वाला आपले आहे, दुसऱ्या वाली जी आपली इंटरॅक्शन होती पाणी आणि कॅटायन्स किंवा आयनायन्स मधून, किंवा दोघेही आपले जे सॉल्ट्स आहे त्यांना आपण म्हणतात हायड्रोलिसिस. जे आपलं सोल्युशनचा पीएच असते ते ह्या इंटरॅक्शन पासून ते अफेक्ट होते. आणि जे कॅटायन्स आहे जसे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, बेरियम, जे स्ट्रॉंग बेसिसचे हे कॅटायन्स असतात. आणि जे एनायन्स असतात स्ट्रॉंग ऍसिडचे, कोणते कोणते एनायन्स, क्लोराइड, ब्रोमाइड, NO3- ClO4-, हे आपले सिम्पली हायड्रेटेड होऊन जातात पण हायड्रोलाइज नाही होतात. ठीक आहे. आणि म्हणूनच जे आपले सोल्युशन्स आहे सॉल्ट्सचे जे बनलेले आहे स्ट्रॉंग ऍसिड्स किंवा बेस पासून, ते न्यूट्रल असतात. ठीक आहे. म्हणजे त्यांचं जे पीएच असते आपला ते 7 असते. पण जे बाकी कॅटेगरी सॉल्ट्सचे आहे त्यांचा हायड्रोलिसिस होते बरोबर. ठीक आहे. आता आता आपण कन्सिडर करू 3 प्रकारचे जे सॉल्ट आहेत त्यांचा हायड्रोलिसिस. एक आहे आपले वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचे सॉल्ट्स म्हणजे CH3COONA. दुसरं आहे स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचे सॉल्ट्स म्हणजे NH4Cl. आणि तिसरं आहे आपला वीक ऍसिड आणि वीक बेसचे सॉल्ट म्हणजे CH3CONH4. ठीक आहे. पहिल्या केसमध्ये जे CH3COONA आहे ते वीक ऍसिडचा सॉल्ट आहे CH3COOH. आणि स्ट्रॉंग बेस कोणता आहे ते NaOH. हे आपलं पूर्ण आयनाइज होऊन जाते ऍक्वस सोल्युशन मध्ये. ठीक. म्हणजे आपल्याला काय भेटते, CH3COONA ऍक्वस ते आपला CH3CO- आणि Na+. आता हे जे ऍसिटेट आयन आहे जे बनलेलं आहे इथे त्याचं हायड्रोलिसिस होते पाणीमध्ये आणि आपल्याला ऍसिटिक ऍसिड आणि OH- आयन्स भेटतात. ऍसिटिक ऍसिड आपलं वीक ऍसिड आहे, ते आपलं मेनली अनआयोनाइज राहते हे सोल्युशन मध्ये. याच्यामुळे काय होतं, आपलं OH- आयन्सचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते सोल्युशन मध्ये वाढून जाते. म्हणजे आता हे कसं झालं सोल्युशन, पूर्ण आपलं अल्कलाईन सोल्युशन झालं. ठीक आहे. आणि हे सोल्युशनचं पीएच आपलं 7 पेक्षा जास्त आहे. तसंच जे अमोनियम क्लोराईड आहे जे वीक बेसने बनलेलं आहे NH4OH. आणि एक स्ट्रॉंग ऍसिड कोणता होता, HCl. ते पण आपला पाणीमध्ये पूर्ण डिसोसिएट होऊन जाते. अमोनियम आयन्स आपला यांचा हायड्रोलिसिस होईल पाणी सोबत आणि काय भेटेल आपल्याला, अमोनियम हायड्रॉक्साईड आणि H+ आयन्स. जे अमोनियम आयन आहे ऍक्वस ते रिॲक्ट करतात पाणी सोबत H2 लिक्विड आणि आपल्याला काय देतात ते, अमोनियम हायड्रॉक्साईड ऍक्वस आणि H+ ऍक्वस. अमोनियम हायड्रॉक्साईड एक वीक बेस आहे आणि म्हणूनच आपला ऑलमोस्ट अनआयोनाइज्ड राहते सोल्युशन मध्ये. याच्यामुळे काय होत आहे, याच्यामुळे जे H+ आयनचे कॉन्सन्ट्रेशन आहे ते सोल्युशन मध्ये वाढत आहे आणि आपलं जे सोल्युशन आहे ते ऍसिडिक होत आहे. म्हणजे जे आपला पीएच राहील हे अमोनियम क्लोराईड सोल्युशनचा ते आपलं 7 पेक्षा कमी राहील. ठीक आहे. 7 पेक्षा कमी जर आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की ते ऍसिडिक सोल्युशन आहे. ठीक आहे. आता आपण हायड्रोलिसिस बघू CH3CONH4 चा. हे जे सॉल्ट आहे आपला
ते आपलं वीक ऍसिड आणि वीक बेसने बनलेलं आहे. जे आयन्स आपले बनतात याच्यामध्ये यांचं हायड्रोलिसिस होते. कसं होतं हायड्रोलिसिस हे बॉक्समध्ये याच्यामध्ये काय आहे CH3CO मायनस प्लस NH4 प्लस प्लस H2. आता प्रोडक्ट मध्ये काय आहे आपले CH3COH आणि NH4OH जे आपले ऍसिटिक ऍसिड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड आहे ते पण आपले पार्शली डिसोसिएटेड फॉर्म मध्ये राहतात. ठीक आहे, 2 स्टेप्स मध्ये हे डिसोसिएट होतात. आता हे बघा, जे सोल्युशन्स आपले राहतात ना सॉल्टचे, त्यांचं जेव्हा हायड्रोलिसिस आपल्याला दिलेलं आहे तेव्हा त्यांचं जर आपल्याला पीएच काढायचं आहे, आता त्यांच्यामध्ये एक ऍसिड कंपोनेंट पण असते आणि बेस पण, म्हणजे Ka आणि Kb. तर यांचं पीएच आपण कसं काढू 7+हाफ इंटू pKa मायनस pKb. याच्याने आपण त्यांचं पीएच काढू शकतो. ठीक आहे, हे एक्सप्रेशन आपलं असते यांचं पीएच काढायसाठी. आता हे जे पीएच आहे सोल्युशनचा ते 7 पेक्षा जास्त पण असू शकते जेव्हा डिफरन्स आपलं पॉझिटिव्ह आहे, आणि जेव्हा ते डिफरन्स आपलं नेगेटिव्ह राहील ते 7 पेक्षा कमी राहील. ठीक आहे, हे मॅथमॅटिकली आपण सांगू शकतो. हे 6.25 प्रॉब्लेम बघा. ऍसिटिक ऍसिडचं पीके किती आहे ते दिलेलं आहे आणि पीकेबी अमोनियम हायड्रोक्साईडचं पण दिलेलं आहे. आपल्याला अमोनियम ऍसिटेट सोल्युशनचा पीएच काढायचा आहे, हे आपण काढू शकतो. डायरेक्ट तिथे फॉर्म्युलामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला याचं जे उत्तर आहे ते भेटून जाईल. आता आता तुम्ही बघा बफर सोल्युशन्स. बफर सोल्युशन्स काय असतात ते बघू. खूप सारे जे आपले बॉडी फ्लुइड्स राहतात, जसं की आपलं ब्लड आहे, युरिन आहे, त्यांचं एक डेफिनेट पीएच असते आणि हे पीएच मध्ये काही डेफिनेशन झाला जर असते तेव्हा आपण काय म्हणतो की आपली जी बॉडी आहे त्याच्यामध्ये माल फंक्शनिंग होत आहे, बरोबर काम नाही करत आहे आपली बॉडी, म्हणजे आपला मोठा मोठा अर्थ हेच राहते. ठीक आहे, आणि हे जे पीएचचा कंट्रोल आहे ते खूप सारे केमिकल आणि बायोकेमिकल प्रोसेस मध्ये पण आपला खूपच महत्वाचा आहे. खूप सारे आपले जे मेडिकल आणि कॉस्मेटिक फॉर्म्युलेशन असतात, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय आपलं असं हवी राहते की यांना आपण ऍडमिनिस्टर्ड आणि ठेवू एक पर्टिक्युलर पीएच वर. आता बफर सोल्युशन जे आहे यांचं आपलं डेफिनेशन काय आहे ते सगळ्यात पहिलं आपण बघू. ठीक आहे, बफर सोल्युशन ते द सोल्युशन विच रेजिस्ट चेंज इन पीएच ऑन डायल्यूशन or with the addition of small amounts of acid or alkali are called buffer solution. ठीक आहे, म्हणजे ते सोल्युशन्स जे आपले त्यांचे पीएच मध्ये चेंज ना रेजिस्ट करतात, की नाही बाबा माझं पीएच मी चेंज नाही करणार. जेव्हा तुम्ही त्याला डायल्यूट केलं आहे किंवा तुम्ही काही काही स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड किंवा बेस टाकले आहे त्याच्यामध्ये, तर ते सोल्युशन्सला आपण काय म्हणतो बफर सोल्युशन्स. ठीक हे आपले कोणते सोल्युशन झाले बफर सोल्युशन. आता हे बघा, जे बफर सोल्युशन्स आहे नॉन पीएच त्याला आपण कसं प्रिपेअर करू शकतात, जर आपल्याला कोणत्याही ऍसिडचा पीके माहिती आहे किंवा कोणत्याही बेसचा पीके बी माहिती आहे, आणि हे जर आपल्याला पीके आणि पीके बी माहिती आहे त्याच्याने करू शकतो. आणि जेव्हा आपण सॉल्ट आणि ऍसिड हे दोघांचाच रेशो कंट्रोल केला किंवा सॉल्ट आणि बेसचा रेशो आपण कंट्रोल करतो तेव्हा आपण हे बफर सोल्युशन बनवू शकतो. ठीक आहे, जसं की असं बघा की एक मिक्सचर आहे आपलं ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम ऍसिटेटचा, ते आपलं ऍक्ट करते एक बफर सोल्युशन सारखं अराउंड पीएच 4.75. आणि एक मिक्सचर आहे आपल्या जवळ अमोनियम क्लोराईड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड, ते आपलं बफर सारखं ऍक्ट करते कोणत्या पीएचचा अराउंड 9.25. ठीक आहे, चला आता कोणतंही बफर सोल्युशन जर आपल्याला डिझाईन करायचं आहे तर ते कसं करावं आपण, त्याच्यासाठी आपल्याला पीके ए, पीके बी आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हे तिघांचेच आपले माहिती पाहिजे की हे काय काय आहे आपले. ठीक आहे, ऍसिडिक बफरचं प्रिपरेशन बघ. आता ऍसिडिक पीएचचा जर आपल्याला बफर काढायचा बनवायचा आहे
आपण एक वीक ऍसिडचा प्रयोग करतो आणि मग त्याचे सॉल्टचा. आणि हे जे सॉल्ट आहे, हे सॉल्ट त्याचे स्ट्रॉंग बेस पासून बनवलेलं आहे. ठीक आहे. जे इक्वेशन आहे आपली ते आपण डेव्हलप करतो, जे पीएच, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, के ए आणि जे रेशो आहे कन्सन्ट्रेशनचा वीक ऍसिड आणि त्यांचे कॉन्जुगेट बेसचा, हे सगळ्यांचं आपलं रिलेशन आपल्याला एक इक्वेशन पासून भेटते. जनरल केस साठी जिथे आपला वीक ऍसिड HA वॉटरमध्ये आयनाइज होत आहे, त्याच्यासाठी बघू आपण. HA वॉटर सोबत रिॲक्ट करते आणि आपल्याला काय भेटते, H3O प्लस आणि A मायनस. त्याच्यासाठी आपण कोणतं एक्सप्रेशन लिहू शकतो हे माहिती आहे आपल्याला. Ka इज इक्वल्स टू H3O प्लस इंटू A मायनस अपॉन H. आता हे एक्सप्रेशनला जर आपण रिअरेंज केला तर आपल्याला काय भेटते, H3O प्लस इज इक्वल टू Ka इंटू HA अपॉन A मायनस. आता आपण दोघही जागेवर आपला लॉगॅरिथम घेऊ, दोघही साईड्सवर, आणि आपण हे टर्म्स जे आहे याला रिअरेंज करू. पीके आपला होऊन जाते पीएच मायनस लॉग ए मायनस अपॉन एच ए. म्हणजे याला आपण कसं लिहू शकतो, पीएच इज इक्वल्स टू पीके ए प्लस लॉग ए मायनस ची कन्सन्ट्रेशन अपॉन एच ए ची कन्सन्ट्रेशन. ठीक आहे. म्हणजे पीएच आपला जे फायनल फॉर्म्युला आहे आपला, ते काय झालं, पीएच इज इक्वल्स टू पीके ए प्लस लॉग कॉन्जुगेट बेस ए मायनस ची कन्सन्ट्रेशन डिवाइड बाय ऍसिड जे आहे एच ए त्याची कन्सन्ट्रेशन. ठीक आहे. हे आपलं पूर्ण फॉर्म्युला झालं आहे. आता हेच जे आपण एक्सप्रेशन बघितलं आहे इथे 6.40, तेच आपली आहे हेंडरसन हॅझलबॅल्ट इक्वेशन. ठीक आहे. हे ह्या नावानेच आपल्या प्रश्नामध्ये येते हेंडरसन हॅझलबॅल्ट इक्वेशन. जे क्वांटिटी आहे ए मायनस अपॉन एच ए, ते आपला रेशो आहे कॉन्जुगेट बेस म्हणजे एनआयएलचा कन्सन्ट्रेशनचा, आणि जे ऍसिड आपला आहे मिक्सचर मध्ये प्रेझेंट जे आहे त्याचे कन्सन्ट्रेशनचा आपला रेशो आहे. ठीक आहे. आता कारण की ऍसिड आपलं एक वीक ऍसिड आहे, ते खूपच कमी एक्सटेंडने अनालाइज होते, आणि जे एच ए चे कन्सन्ट्रेशन आहे ते आपलं नेग्लिजिबली आपले वेगळे राहते फ्रॉम कन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड, ज्याला आपण घेतलेला आहे टू फॉर्म बफर. आणि जे मोस्ट ऑफ आपला कॉन्जुगेट बेस आहे ए मायनस, ते कशापासून येते, ते येते आपला जे सॉल्टचे आयोनायझेशन करतं, जे आयोनायझेशन ऑफ सॉल्ट आहे ऑफ द ऍसिड त्याचे नाही येत. म्हणूनच जे आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे कॉन्जुगेट बेसच्या, ते आपलं नेग्लिजिबली वेगळं राहील फ्रॉम कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. म्हणजे हे जे इक्वेशन आहे याचं फॉर्म असता कसं होऊन जाते हे बघा. हे आहे आपली मेन इक्वेशन. पीएच इज इक्वल टू पीके प्लस लॉग कन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. ठीक आहे. हे झाले आपली मेन याच्यामध्ये इक्वेशन, ज्याच्यामध्ये सॉल्ट आणि ऍसिड आपल्याला दिलेलं. आता हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये जर आपण ए मायनस ची कन्सन्ट्रेशनला बरोबर केला टू कन्सन्ट्रेशन ऑफ एच ए, तेव्हा जे पीएच आपला आहे ते पीके चा बरोबर होऊन जाते, कारण की लॉग 1 ची जे व्हॅल्यू आहे 0 असते आपली. ठीक आहे. म्हणजे जर आपण मोलर कन्सन्ट्रेशन घेतली ऍसिड आणि सॉल्टची, तर त्याला पण सेम घेतला, तेव्हा जे पीएच आहे बफर सोल्युशनचा ते इक्वल टू राहील आपला पीके ऍसिडचा. ठीक आहे. म्हणजे बफर सोल्युशन बनवण्यासाठी रिक्वायर्ड पीएचचा बफर सोल्युशन आपल्याला बनवायचं आहे, आपण ते ऍसिडचं चयन करतो ज्याचा पीके आपला क्लोज टू आहे रिक्वायर्ड पीएच. ठीक आहे. ऍसिटिक ऍसिड साठी जे पीके ची व्हॅल्यू आहे ते आहे 4.76. म्हणूनच जे पीएच आहे बफर सोल्युशनचा, जे ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम ऍसिटेट पासून बनवलेलं आहे, त्याला आपण इक्वल मोलार कन्सन्ट्रेशन मध्ये घेतो, आणि ते आपलं कोणत्या व्हॅल्यूच्या आसपास राहील, ते आपल्याला 4.76च्या जवळ राहील. ठीक आहे. असंच आपलं जे अनालिसिस आहे ते आपण एक बफरचं केलेलं आहे, एक वीक बेस आणि त्याचे कॉन्जुगेट ऍसिड पासून.
आणि त्याच्यामुळे आपल्याला कोणता रिझल्ट भेटते ते बघा. इथे जे आपल्याला रिझल्ट भेटते ते कोणता फॉर्म्युला असते, POH इज इक्वल टू PKB प्लस लॉग कॉन्जुगेट ऍसिडचे कॉन्सन्ट्रेशन BH प्लस आणि बेसचे कॉन्सन्ट्रेशन B. ठीक आहे. जे पीएच आहे आपला बफर सोल्युशनचा, ते कशा आपण कॅल्क्युलेट करू शकतो, जेव्हा आपण इक्वेशन PH प्लस POH इज इक्वल टू 14 हे जेव्हा आपण इक्वेशन घेतली, याच्याने आपण बफर सोल्युशनचे पीएच काढू शकतो. आपल्याला हे माहिती आहे की PH प्लस POH इज इक्वल टू किती राहील, PKW म्हणजे 14 आणि PK प्लस PKB पण आपला PKW आहे. हे व्हॅल्यू जेव्हा आपण इक्वेशन मध्ये टाकतो, तर आपल्याला याचं दुसरं फॉर्म भेटून जाते. PKW मायनस PH इज इक्वल टू PKW मायनस PK प्लस लॉग कॉन्जुगेट ऍसिड अपॉन बेस. केव्हा हे PKA च्या टर्म्स मध्ये जर घ्यायचं आहे, तर PH इज इक्वल्स टू PKA प्लस लॉग कॉन्जुगेट ऍसिड कॉन्सन्ट्रेशन अपॉन बेसचे कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. हे झालं आपलं याच्यासाठी. आता जर मोलार कॉन्सन्ट्रेशन आपले बेस आणि त्याचे कॉन्जुगेट ऍसिडचे सेम आहे, तेव्हा जे पीएच राहील आपला बफर सोल्युशनचा, ते सेम राहील पीके सारखं जे बेस साठी होता. अमोनियासाठी जे पीके ए व्हॅल्यू आहे ते आहे 9.25 आणि म्हणूनच जे आपलं बफर आहे ऑफ पीएच क्लोज टू 9.25 ते आपल्याला भेटू शकते जेव्हा आपण अमोनिया सोल्युशनला घेतलेलं आहे आणि अमोनियम क्लोराईड सोल्युशनला पण घेतलेलं आहे, यांची मोलर कॉन्सन्ट्रेशन आपली सारखी आहे. ठीक आहे. आता एक बफर सोल्युशन जे आपण अमोनियम क्लोराईड आणि अमोनियम हायड्रोक्साईडने बनवतो, त्यासाठी इक्वेशन कशी होऊन जाते आपली, पीएच इज इक्वल्स टू 9.25 प्लस लॉग कॉन्जुगेट ऍसिड अपॉन बेस. आता हे बघा, डायल्युशननी आपला बफर सोल्युशनचा पीएच का बरं चेंज नाही होत, त्याचं एक कारण आहे आणि ते कारण आपल्याला इथे दिलेलं आहे. ठीक आहे. काय कारण आहे, कोणत्याही बफर सोल्युशनचा पीएच जे आहे ते डायल्युशननी अफेक्ट नाही होत, कारण की लॉगॅरिथमिक टर्मच्या आतमध्ये जे रेशो आपलं राहते ते आपलं अनचेंज राहते. ते त्याच्यामध्ये काहीच आपला चेंज नाही येणार. चला, आता आपल्याला बघायचं आहे जे आपला सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम राहते स्पेअरिंगली सॉल्युबल सॉल्ट्सचा. स्पेअरिंगली सॉल्युबल सॉल्ट्स जे आहे आपले, स्पेअरिंगली सॉल्युबल सॉल्ट्सचा अर्थ काय राहते आपलं, की ते जास्ती आपले सॉल्युबल नाही, कमीत कमी जितकं राहते तेवढे आपले कमीत कमी सॉल्युबल आहे. ठीक आहे. म्हणजे आपण हे आपल्याला माहिती आहे की जे आयनिक सॉलिडची सॉल्युबिलिटी आहे पाणीमध्ये, ते आपली खूप जास्ती डिग्रीने ते व्हॅरी करते. ठीक आहे. जसं की कॅल्शियम क्लोराईड आहे, ते इतके सॉल्युबल आहे की ते हायग्रोस्कोपिक इन नेचर राहतात आणि वॉटर वेपरला पण ते ऍटमॉस्फिअर पासून ते ऍब्झॉर्ब करून जातात. दुसरे जे आहे लिथियम क्लोराईड सारखे, त्यांची खूपच कमी सॉल्युबिलिटी आहे की ते कॉमनली आपण त्याला इनसॉल्युबल म्हणतात. जे सॉल्युबिलिटी आहे ते खूप सारे फॅक्टर्सनी वर आपल्याला डिपेंड करते. ठीक आहे. याच्यामध्ये महत्वाचे कोणते आहे, लॅटिस एन्थॅल्पी ऑफ सॉल्ट, सॉल्युशन एन्थॅल्पी ऑफ आयन्स इन सोल्युशन. आता एक सॉल्ट साठी जर त्याला एक सॉल्व्हेंट मध्ये आपल्याला डिझॉल्व्ह करायचं आहे, जे आपले खूपच ताकदवर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन राहतात त्यांचे आयन्स मध्ये, ते त्याला पण काय म्हणतात, त्याला पण म्हणतात लॅटिस एन्थॅल्पी. ठीक आहे. तर हे जे लॅटिस एन्थॅल्पी आहे त्याला आपल्याला ओव्हरकम करायला पाहिजे बाय आयन सॉल्व्हेंट इंटरॅक्शन्स. ठीक आहे. जे सॉल्व्हेशन एन्थॅल्पी आहे आयन्सची, त्याला आपण रेफर करतो इन टर्म्स ऑफ सॉल्व्हेशन, जे आपली दरवेळेस नेगेटिव्ह राहते. म्हणजे एनर्जी आहे जे ते रिलीज आपली झालेली आहे इन द प्रोसेस ऑफ सॉल्व्हेशन. आता जे अमाऊंट आहे आपलं सॉल्व्हेशन एन्थॅल्पीचा, ते डिपेंड करते ऑन द नेचर ऑफ द सॉल्व्हेंट. ठीक आहे. की नेचर जे आपलं सॉल्व्हेंट आहे ते आपलं कसं राहते. आता नॉन पोलार किंवा कोव्हॅलंट आपलं जे सॉल्व्हेंट आहे, त्याच्या केसमध्ये जे सॉल्व्हेशन एन्थॅल्पी आहे ती कमी राहते आणि म्हणूनच जे आपला हे एन्थॅल्पी आहे ते आपली सफिशियंट नाही आहे. एवढी नाही आहे की आपण
सॉल्टच्या लॅटिस एंथॅल्पीला ओव्हरकम करूया. कन्सिक्वेंटली आपलं काय होतं, जे सॉल्ट आहे ते नॉन पोलर सॉल्व्हेंट मध्ये डिसॉल्व्ह होतच नाही. आणि ऍज अ जनरल रूल कोणतेही सॉल्ट जर त्याला डिझॉल्व्ह व्हायचं आहे एक पर्टिक्युलर सॉल्व्हेंट मध्ये, त्याची सॉल्व्हेशन एंथॅल्पी आहे ते जास्ती व्हायला पाहिजे कम्पेअर टू इट्स लॅटिस एंथॅल्पी. सो दॅट काय होईल, जे आपला सॉल्व्हेशन एंथॅल्पी आहे ते आपण ओव्हरकम करू शकतो. प्रत्येक सॉल्ट जे आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक सॉल्युबिलिटी राहतात, जे आपली टेम्परेचरवर डिपेंड करते. आणि सॉल्ट्स आपण कसं क्लासिफाय करतो, त्यांची सॉल्युबिलिटीच्या बेसिसवर आपण क्लासिफाय करतो 3 कॅटेगरीमध्ये. पहिली कॅटेगरी आपली आहे सॉल्युबल सॉल्ट. यांची सॉल्युबिलिटी 0.1 मोलार पेक्षा जास्त आहे. दुसरी आपली कॅटेगरी आहे स्लाइटली सॉल्युबल. यांची सॉल्युबिलिटी 0.01 मोलार पासून जास्ती राहते, पण 0.1 मोलार पेक्षा कमी राहते. हे झाले आपले स्लाइटली सॉल्युबल. आणि तिसरी कॅटेगरी जी आहे ती आहे आपली स्पेअरिंगली सॉल्युबल. हे जे आपले सॉल्ट्स आहे त्यांची सॉल्युबिलिटी 0.01 मोलार पेक्षा पण कमी राहते. तर तुम्हाला फक्त दोनच फिगर आपले लक्षात ठेवायचे आहे. एक आहे आपलं 0.1 मोलार आणि दुसरं आहे 0.01 मोलार. जर 0.01 मोलार पेक्षा कमी आहे, कॅटेगरी 3 स्पेअरिंगली सॉल्युबल. 0.1 पेक्षा जास्ती आहे सॉल्युबल. आणि यांच्या मधात जर आहे तर स्लाइटली सॉल्युबल. ठीक आहे, हे आपलं जे टेबल आहे हे खूपच महत्वाचं आहे. चला आता एक आपण इथे इक्विलिब्रियम बघू. हे इक्विलिब्रियम कोणत्या कोणत्या फॅक्टरच्या मदत आहे. एक आहे आपला स्पेअरिंगली सॉल्युबल आयनिक सॉल्ट आणि दुसरा आहे त्याचा सॅच्युरेटेड ऍक्वस सोल्युशन. ठीक आहे, जे आपलं सॉल्युबिलिटी प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये आपण बघू की आपल्याजवळ एक सॉलिड आहे जसं की बेरियम सल्फेट. ते आहे त्याचे सॅच्युरेटेड ऍक्वस सोल्युशनच्या कॉन्टॅक्ट मध्ये. आता जे इक्विलिब्रियम आहे अनडिसॉल्व्ड सॉलिड आणि आयन्सचे पदार्थ एक सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये, त्याला आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो ते बघा. याची इक्वेशन आपली अशी असते. हे आहे याची इक्वेशन. बेरियम सल्फेट सॉलिड सॅच्युरेटेड सोल्युशन आहे पाणीमध्ये. ते कशामध्ये डिसोसिएट होते, बेरियम +2 ऍक्वस आणि SO4-2 ऍक्वस. जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे ते कोणत्या इक्वेशनने आपल्याला भेटते, K is equals to Ba+2 into SO4-2 पण BaS. प्युअर सॉलिड सबस्टन्स साठी कॉन्सन्ट्रेशन आपली कॉन्स्टंट राहते आणि आपण त्याला युनिट घेऊ शकतो. युनिट म्हणजे 1 कन्सिडर करू शकतो. तर इथे आता आपण लिहू KSP. इथे आता पहिल्यांदा आपला एक टर्म आलेला आहे KSP. KSP काय राहील आपलं, BaSO4 म्हणजे बेरियम ची कॉन्सन्ट्रेशन इंटू SO4-2. केपी जे आहेत KSP त्याला आपण म्हणतात सोल्युबिलिटी प्रोडक्ट कॉन्स्टंट किंवा आपण त्याला सॉल्युबिलिटी प्रोडक्ट पण म्हणू शकता. ठीक आहे, KSP ला. तर याला आपण हायलाइट करू एकदा. KSP काय आहे आपलं, सॉल्युबिलिटी प्रोडक्ट कॉन्स्टंट किंवा सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. ठीक आहे, आता जे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू होती KSP ची वरच्या रिएक्शन मध्ये 298 केल्विन वर, ते किती होती 1.1 into 10⁻⁻10. याचा अर्थ हे आहे की सॉलिड बेरियम सल्फेट साठी जे इक्विलिब्रियम मध्ये आहे त्याचे सॅच्युरेटेड सोल्युशन सोबत जे प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे बेरियम आणि सल्फेट आयन्सचा, ते इक्वल टू राहते त्याचं सॉल्युबिलिटी प्रोडक्ट कॉन्स्टंट. जर मोलार सॉल्युबिलिटी आपली S आहे तेव्हा S² आपला राहील 1.1 into 10⁻⁻5 10⁻10. म्हणजे S ची व्हॅल्यू किती राहील सॉल्युबिलिटीची ते आपण काढू शकतो. आता एक सॉल्ट आपल्याला डिसोसिएशन वर 2 किंवा 2 पेक्षा जास्त एनायन आणि कॅटन देऊ शकते, ज्यांच्या मध्ये डिफरंट चार्जेस आहे. आता एक सॉल्ट बघा, झिर्कोनियम फॉस्फेट. याचा फॉर्म्युला काय राहते, झिर्कोनियम 4+3 आणि फॉस्फेट -3 4 टाइम. हे डिसोसिएट होतं आपला 3 झिर्कोनियम कॅटायन्स आणि 4 फॉस्फेट आयन्स मध्ये. झिर्कोनियमचे आहे त्यांचे चार्ज किती राहते +4 आणि फॉस्फेटचा -3. जर झिर्कोनियम फॉस्फेटची मोलार सॉल्युबिलिटी S आहे, आपण हे बघू शकतो की जी स्टोइशियोमेट्री आहे कंपाऊंडची ते कशी आपली व्हेरी करते. आणि मग आपल्याला कसं याच्यामध्ये लिहायचं आहे ते बघ. 3S आणि 4S आणि त्यांचं पॉवर किती राहील, क्यूब आणि 4 ची पॉवर. ठीक आहे,
म्हणजे सॉल्युबिलिटीचा आपला काय फॉर्म्युला राहील ते पण आपण बघू शकतो इथे. तर हे होता की आपण एक कोणतीही रिएक्शन घेतली होती आणि त्याच्यासाठी होता. आता एक आपण याचाच एक्झाम्पल घेऊ. एक जनरल फॉर्म्युला कोणत्याही सॉल्टचा. एक सॉलिड सॉल्ट आहे त्याचा फॉर्म्युला किती आहे ते बघा. mx आणि xy p प्लस आणि q मायनस. मोलार सॉल्युबिलिटी जे इक्वेलिब्रियम मध्ये आहे ते किती आहे S. त्याचे सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये. त्याला आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो ते बघा. mx xy सॉलिड ते आपल्या इक्वेलिब्रियम मध्ये आहे xmp प्लस आणि yxq मायनस. त्याचं जे आपला सॉल्युबिलिटी प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे ते कशाने भेटतं आपल्याला. xs रेस टू द पॉवर x आणि ys रेस टू द पॉवर y म्हणजे x टू द पॉवर x इंटू y टू द पॉवर y इंटू s टू द पॉवर x प्लस y. हे झालं आपला. ठीक आहे. हे बघा KSP चा हे एक्सप्रेशन झालं. s टू द पॉवर x प्लस y इज इक्वल टू KSP अपॉन x टू द पॉवर x इंटू y टू द पॉवर y. म्हणजे सॉल्युबिलिटीचा फॉर्म्युला काय झाला. KSP अपॉन x टू द x इंटू y टू द y टू द पॉवर 1 अपॉन x प्लस y. हे झाला आपला सॉल्युबिलिटी काढण्याचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता जेव्हा हे आपल्याला हे होतं आपल्या इक्विलिब्रियम साठी. जर हेच आपल्याला काढायचं आहे जेव्हा हे स्पेसिस इक्विलिब्रियम मध्ये नाही आहे तेव्हा हे KSP ला आपण रिप्लेस करून देऊ QSP सोबत. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये KSP आपल्या QSP च बरोबर राहील. पण जर हे कंडिशन नाही आहे तेव्हा जे डायरेक्शन आहे प्रोसेसचा प्रेसिपिटेशन किंवा डिझोल्युशन याचं डायरेक्शनचं आपल्याला माहिती पडते हे QSP चे व्हॅल्यू आहे. ठीक आहे. हे बघा इथे प्रॉब्लेम आहे 6.26 आणि 27. सॉल्युबिलिटी आपल्याला काढायची आहे A2H3C प्युअर वॉटर मध्ये. आणि काय अझम्पन्स आहे आपले की कोणतंही आयन जे आहे ते पाणीसोबत नाही रिॲक्ट करत. सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट जे आहे A2H3 च्या ते किती आहे 1.1 इंटू 10 टू द पॉवर -23. तर हे तसंच आपण एक्सप्रेशन लिहू इथे. ठीक आहे. एस आपण म्हणू की एस आपली मोलार सॉल्युबिलिटी आहे त्याची आणि मग त्याचे प्रमाणे आपण सगळं काही रिएक्शन्सला कॅल्क्युलेट करू. हे भेटून जाते आपल्याला. मग आहे आपलं 6.27. याच्यामध्ये आपल्याला KSP चे जे व्हॅल्यूज आहे 2 स्पेरिंगली सॉल्युबल सॉल्ट्सचे ते दिलेले आहे. आणि कोणतं सॉल्ट जास्त सॉल्युबल आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. चला आता आपलं जे शेवटचं टॉपिक आहे ते आहे की सॉल्युबिलिटी जे असते आयनिक सॉल्टची त्याच्यावर कॉमन आयन इफेक्ट आपला त्याचं काय आपला फरक राहते. ठीक आहे. ले शॅटेलर प्रिन्सिपल आपल्याला हे सांगते की जर आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवू कोणतेही एक आयनचे ते कंबाईन व्हायला पाहिजे अपोजिट चार्जच्या आयन सोबत आणि काही जे सॉल्ट आहे ते प्रेसिपिटेट होऊन जाईल केव्हापर्यंत जेव्हा KSP इज इक्वल टू QSP नाही होत आहे. तसंच कोणतेही आयनची मी कॉन्सन्ट्रेशन कमी केली तेव्हा जास्ती सॉल्ट आपलं डिसॉल्व्ह होईल कारण की दोघंही आयन्सची आपल्याला कॉन्सन्ट्रेशन वाढायची आहे केव्हापर्यंत जेव्हापर्यंत KSP आपलं QSP च्या बरोबर नाही होते. हे ऍप्लिकेबल आहे सॉल्युबल सॉल्ट साठी पण जसं की आपलं सोडियम क्लोराईड आहे त्याच्यासाठी पण एक्सेप्ट केव्हा जेव्हा हायर कॉन्सन्ट्रेशनच्या मुळे जे आयन आहे त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे आपण त्यांची ऍक्टिव्हिटीज घेतो त्यांच्या मोलॅरिटीज सेन्स्टेड. ठीक आहे QSP मध्ये. म्हणजे जर आपण एक सॅच्युरेटेड सोल्युशन घेतलं सोडियम क्लोराईडचा आणि HCl गॅस पास केली त्याच्यामधून तेव्हा सोडियम क्लोराईड आपलं प्रेसिपिट होते. कशामुळे जास्ती जे कॉन्सन्ट्रेशन आहे ऍक्टिव्हिटी आहे क्लोराईड आयनची जे डिसोसिएशन होत आहे HCl पासून त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड जे आहे जे आपल्याला भेटलं आहे ते जास्ती खूपच प्युअर राहते आणि जे इम्प्युरिटीज आहे ते आपण काढू शकतो जसं की सोडियम आणि मॅग्नेशियम सल्फेट आहे ते आपण काढू शकतो. कॉमन आयन इफेक्ट जे आहेत ते आपण अजून आपल्याला प्रयोगमध्ये येते कम्प्लीट प्रेसिपिटेशन कोणत्याही पर्टिक्युलर आयनचा त्याचं स्पेअरिंगली सॉल्युबल सॉल्ट सारखं आणि खूपच कमी व्हॅल्यू राहते त्याची सॉल्युबिलिटी प्रोडक्टची ग्रॅव्हिमेट्रिक एस्टिमेशन साठी. म्हणूनच आपण सिल्वर आयन जे आहे त्याला प्रेसिपिटेट करू शकतो ऍज सिल्वर क्लोराईड. फेरिक आयनला त्याचं हायड्रोक्साईड सारखं आणि बेरियम आयनला त्याचं सल्फेट मध्ये.
6.28 आपली जी प्रॉब्लेम आहे ते वाली प्रॉब्लेम बघा तुम्ही. याच्यामध्ये आपल्याला मोलार सॉल्युबिलिटी काढायची आहे निकेल डायहायड्रॉक्साईडची 0.1 मोलार NaOH मध्ये. आयनिक प्रोडक्ट आपल्याला दिलेला आहे 2 × 10⁻50. सॉल्युबिलिटी आपण त्याची एस घेतली. ठीक आहे. डिझोल्युशन जे आहे आपल्याला किती देते, एस आणि 2s मोल देते. म्हणजे टोटल कन्सन्ट्रेशन राहील OH- ते किती राहील 0.1 + 2s. ठीक आहे. KSP किती राहील, निकेल +2 × OH- 2 s × 0.10 + 2s to the power 2. KSP खूप कमी आहे म्हणजे 2s जे आहे खूपच कमी आहे कम्पेअर टू 0.1. म्हणजे हे जर आपण इक्वेट करू तर आपल्याला एस ची व्हॅल्यू भेटते. ठीक आहे. झालंय. आता दोन इक्विलिब्रियम आपल्याला सायमल्टेनियसली सॅटिस्फाय करायचं आहे. m + × x-. तर याच्यासाठी आपण के लिहू शकतो. हे के भेटला आपल्याला. ठीक आहे. एच आणि हे वाला आपण रिअरेंज केला, दोघे साईड इन्व्हर्स केला तर आपल्याला काय भेटते, हे वाला इक्वेशन भेटते. अजून एकदा आपण रिव्हर्स करू तर आपल्याला काय भेटते, हे वाला. ठीक आहे. आणि आपण हे बघू शकतो जसं जसं आपला एफ कमी होत आहे, पीएच पण कमी होत आहे. जर एस आपली सॉल्युबिलिटी आहे हे सॉल्टची कोणत्याही गिव्हन पीएच वर, तेव्हा जे आपला केएसपी आहे, केएसपी किती राहील, एस × एफ एस. म्हणजे आपलं जे फायनल फॉर्म्युला आहे ते किती राहील, केएसपी × एच प्लस ची कॉन्सन्ट्रेशन प्लस के अपॉन के टू दी पॉवर 1/2. ठीक आहे. म्हणजे सॉल्युबिलिटी जे आहे ते वाढत आहे विथ इन्क्रीज इन एच प्लस अँड कॉन्सन्ट्रेशन किंवा डिक्रीज इन पीएच. म्हणजे ते आपलं इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ठीक आहे. तर हे रिलेशन आहे आपलं इथे जेव्हा आपण हे बघतो. तर हे आपला होता आजचा पूर्ण टॉपिक, जे इक्विलिब्रियम चॅप्टर आहे 6वा युनिट, ते आपण आज संपवलेलं आहे. ठीक आहे. आणि याची समरीमध्ये पण तेच आहे जे काही आपण बघितलेले आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, ले शटॅरियल प्रिन्सिपल, कॅटलिस्ट, इलेक्ट्रोलाइट, आयनायझेशन किंवा डिसोसिएशन इलेक्ट्रोलाइट्स, अर्निस ऍसिड, ब्रॉन्स्टेड लोरी, लुईस, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर, पीएच स्केल काय असते, बफर सोल्युशन्स काय असतात, आणि मग जे सॉल्युबिलिटी प्रोडक्ट कॉन्स्टंट जे राहते, की एसपी जे म्हणतात आपण किंवा आपण सॉल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणतात ते. तर हे होतं आपलं आजचं टॉपिक आणि याच्या नंतरचं आपण बघू नंतर. ठीक आहे. चला, धन्यवाद.